नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नियम कडक केले, दंड वाढवला, कायदे कठोर केले, पण तरीही अपघात थांबलेले नाहीत। रस्ते अपघातात लोक सातत्याने मृत्युमुखी पडत आहे, याची मला खंत आहे। पण येणाऱ्या पिढीने वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांना धडे मिळायला हवे। त्यासाठी मुख्याध्यापक, प्राचार्य, NGO या साऱ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। धरमपेठ येथील वनामती सभागृहात आयोजित रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली। यावेळी नानांनी आपल्या दिलखुलास प्रश्नांनी मुलाखत रंगवली। कॅमेरामन प्रवीण सह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। खरं सांगतो तुम्हाला, इतके उत्तम काही रस्ते आहेत की गेली 10, 15, 20 वर्ष छान आहेत। तुम्ही केलेले रस्ते आहेत ते नाही त्याला खड्डे पडत आहेत। आमच्या मुंबईत का रस्त्यामध्ये खड्डे पडतात? तुम्हाला माहिती आहेत मुंबईमध्ये किती लोक मरतात? 13व्या नंबरवर आहे आपलं शहर। मुंबईमध्ये काय झालं की मुंबईत खूप पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे आपण बिटुमिन रोड जे तुम्ही कव्हर करू नका हो, तुम्ही त्यांना तुम्ही कव्हर करताय हे असं असतं ते। पण मी तुम्हाला आता काय झालं ते सांगतो। चहल नावाचे कमिशनर आहेत, माहितीये चहलला मी खूप दिवसांनी मागे लागलो आणि आता आपण काय करतोय की एक 6000 कोटीची योजना त्यांनी मी मागे लागून तयार करायला लावली त्यांना आणि मुंबईमध्ये बिटुमिन रोडचं कन्व्हर्शन व्हाईट टॉपिंग मध्ये कन्व्हर्ट केलं। आता तुम्ही आता आपण रस्ते नागपुरात सगळे सिमेंट कॉन्क्रीट रोड बनले। मी तुम्हाला सांगतो, नागपूरच्या जनतेला मी गॅरंटी देतो की तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत, तुम्ही मेल्यानंतर तुमचा मुलगा जिवंत आहे तोपर्यंत, आणि तुमचा मुलगा मेल्यानंतर त्याचा मुलगा जिवंत आहे तोपर्यंत नागपूरच्या या रस्त्यावर खड्डे पडणार नाही। वाह! याचं कारण काय झालं की आम्ही आता ते रस्ते उखडले आणि त्याच्यावर 8 इंची व्हाईट टॉपिंग कॉन्क्रिटिंग केलं। खरं म्हणजे याच्यात प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगतो। याच्यामुळे नगरसेवक नाराज होतात, इंजिनियर नाराज होतात, दरवर्षी गड्डे पडतात, दरवर्षी रस्त्यावर प्रोव्हिजन होते, सगळीकडे आनंदी आनंद असतो। आणि आता हे जर परमनंट रस्ते बनले तर हे 40-40 वर्ष याच्यावर काही मेंटेनन्सच नाही, तर मग त्यांना वाटतं की आपलं काय, झाडं उगवत नाहीत, फळं येत नाहीत, आम्हाला ती खाता येत नाही। तुम्हाला माहिती नाही, मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा हायकोर्टापर्यंत केस गेली आणि कॉन्क्रीट रस्त्याच्या विरुद्ध एका वर्तमानपत्रात त्यांनी अभियान सुरू केलं होतं। सर, टार रोड सुद्धा किती वर्ष असायचे पूर्वीचे, तो टार आणि डांबर याच्यात फरक आहे ना। माणसं डांबरट आली ना त्यामुळे गोंधळ झाला। नाही, आता म्हणलं हे व्हाईट टॉपिंगचं जे आहे ना, यांनी आता तुम्हाला सांगतो, तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून जाता। आता मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 99 साली बांधला, 1992। आता 24 वर्ष झाली। तुम्हाला एखादा गड्डा दिसला त्याच्यावर? साधारणतः एक्सप्रेस हायवे सुरू झाल्यानंतर असा गड्डा जवळपास नाही। आता खरं म्हणजे 24 वर्ष म्हणजे त्याचा मेंटेनन्स पण करायला पाहिजे, पण जवळपास नाहीये। मुंबई पुणे छान आहे रस्ता, कारण सुंदरच आहे रस्ता, पण तो काय आहे की बिटुमिनच्या रोडला जर ₹1 लागतो, तो कॉन्क्रीटच्या रस्त्याला ₹1.5 लागतो। पण आता एक नवीन टेक्नॉलॉजी आम्ही आणली आहे, ती अशी आहे की व्हाईट टॉपिंग कॉन्क्रिटिंग, म्हणजे बिटुमिन रोडची लेवल काढायची आणि त्याच्यावर 8 इंच पेवरनी सिमेंट कॉन्क्रीट करायचं आणि ते नागपुरात सगळं दूर झालं। तुम्ही नागपुरात फिराल तर तुम्ही ज्या रस्त्यावर जाल तुम्हाला जवळपास कॉन्क्रीटचे रस्ते दिसतील आणि पुरल्या 2-3-4 वर्षात आम्ही सगळ्या नागपूरचे रस्ते कॉन्क्रीटचे करणार। आता त्याच्यात काय होतं पहा, एक मग लोक म्हणतात की तुम्ही मग पाणी कुठे मुरणार, तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करता, मग वॉटर कॉन्झर्वेशन कसं होत नाही? मग आता असं करा की गड्डे करा रस्त्यात आणि पाणी मुरवा। एक मला खूप मोठे अधिकारी भेटले, ते मला म्हणाले, गडकरी साहेब, तुमच्याबद्दल लोक म्हणतात तुम्ही रस्ते चांगले केले, पण मी तुमच्या विरोधात आहे। मी म्हणलं काय झालं? अहो, तुम्ही चांगले रस्ते केले म्हणून स्पीड मिळाली गाड्यांना। बरोबर। तुमचे म्हणणं असं आहे का की मी रस्ते बांधायच्या ऐवजी आहे त्या रस्त्यावर 6-6 इंचाचे गड्डे करतो, म्हणजे 3 किलोमीटर 5 किलोमीटर स्लो गाड्या चालतील आणि ऍक्सिडेंट होणार नाही। मुळामध्ये रस्तेही चांगले झाले पाहिजे, स्पीडही वाढली पाहिजे, नियमाचं पालनही झालं पाहिजे आणि ऍक्सिडेंटही होता कामा नये, असा मार्ग काढला। आमच्याकडे आम्ही आता गाड्या घेत असताना म्हणजे कुठल्या त्या मोठमोठ्या ज्या गाड्या असतील की ज्याचं स्पीड तुम्हाला अगदी 150-200 पर्यंत तुम्ही जाऊ शकता। मुळामध्ये ज्यावेळी आपल्याला वेगाची मर्यादा आहे 100 आहे, आता 100च आहे ना,
120 होती पूर्वी हायवेला, आता 100 आहे. तर 100ची असेल तर मी त्यांना त्या दिवशी म्हटलं की नाही बाबा ही गाडी घे ना तू. तर म्हटलं कशाला, वॅगनर घेतली तरी चालेल ना, कारण आपल्याला 100च्या वर जायचंच नाहीये. फक्त एकच आहे की त्या मोठ्या गाड्यांमध्ये तुमचे सुरक्षेचे जास्त हे आहेत, गॅजेट्स आहेत, बाकी काही नाहीये. त्यामुळे गाड्यांचं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मी मध्ये नाशिकला गेलो. हा, तुम्ही नेहमी नाशिकला जाता, तिथे एक पूल आहे. आपण त्या कल्याणच्या तिथला अलीकडचा, नाशिक शहरातून जाणार, मीच बांधलेला आहे. हा हा, त्या दिवशी त्या पुलावरून मी जाताना मला सांगितलं गाडीत की इथे सारख्या गाड्या चालन होतात. तर कारण काय, तर त्याच्यावर 60 किलोमीटरची स्पीड निश्चित केली आहे. तर मी गेल्याबरोबर विमानतळावर पोलीस कमिशनरला विचारलं, ते आले होते. म्हटलं तुम्ही ब्रिज इज डिझाईन फॉर 100 किलोमीटर, तुम्ही 60चा बोर्ड का लावला? जर तुम्ही या ठिकाणी 80चा 60, त्याच्यामुळे काय होईल की पटापट लोकांना चालान येतात. आजकाल ऑटोमॅटिक कॅमेरे लागले आहेत. आता वरळी बांद्रा सी लिंक प्रोजेक्टवर तिथे स्पीड जी आहे ती 100 किलोमीटर पण न्यायला काही अडचण नाही. हा, पण माहीमच्या आतमधून 100 नाही येणार, त्या ठिकाणी तुम्हाला कमी ठेवावं लागेल. म्हणून ट्रान्सपोर्ट विभाग, राज्य सरकारचा पोलीस विभाग आणि आमचा विभाग यांनी मिळून थोडासा अभ्यासपूर्ण रीतीने मग स्पीडचं हे करण्याची आवश्यकता आहे. कारण नाही तर मग काय होईल की आपण मुंबई पुणे पहिले 9 तास लागायचे, आता 2 तास लागतात. आपण मुंबई दिल्ली 38 तास लागायचे, आता आपण 12 तासात करणार. मग शेवटी आपली लॉजिस्टिक कॉस्ट कमी झाली पाहिजे. एक ट्रक मध्ये जो माल येतो त्याच्यात फ्युएल कॉस्ट वाचली पाहिजे. आता पहिले मुंबई पुणे, मी जेव्हा हायवे बनवायच्या आधी तुम्हाला आठवत असेल, खंडाळा घाटात ट्रक आडवी पडायची, लोक अटकायचे, 8-9 तास लागायचे. शिंगरोबाचा जो हे आहे तिथे आम्ही आपल्या 8 आणे रुपया त्या शिंगरोबांना टाकायचा की पुढे आम्हाला अपघात होऊ नये. त्याच्यासाठी मी शिंगरोबाला कित्येकदा असा पाहिलेला आहे, असं करून, कारण सगळेजण असा नेम धरून त्याला मारायचे पैसे की आमचा अपघात होऊ नये म्हणून. तो बिचारा देव सुद्धा थकला होता तिथे. पण आता 2 तासात येतात. हा, आता नाणे फेकत नाहीत. नाही, आता नाणे फेकत नाही, कारण तिथनं जातच नाही कोणी. नवीन झाला, तुम्ही मोठा रस्ता केला. तर तिथे आम्ही काल गेलो, ज्यावेळी पुण्याला आम्ही आलो मुंबईहून, त्यावेळी मी त्या रस्त्याने आलो. पण अजून तिथे त्या वळणावर गेल्यानंतर सगळं ते असं होतं. नाटकाच्या वेळी काय व्हायचं, एका गावाला नाटक केल्यानंतर आम्ही दुसऱ्या गावात जायचो, रात्री निघायचं आणि मग दुसऱ्या गावाला गेलं की तिथे राहायचं. तर त्यावेळी आमचा पुण्या आणि मुंबईतलं किंवा नाशिकमधलं, पण जास्त करून पुणे मुंबई, तोच हे आला की आमचा क्लीनर आहे तो असा एवढा असा ठोकळा असायचा लाकडाचा, तो घेऊन रस्त्याने धावत असायचा. कारण कुठे गाडी पटकन गचकन हे होईल की पटकन त्या टायर खाली मध्ये लागवाय, कारण कधी पटकन मागे गेली की. त्यामुळे आम्ही नटमंडळी सुद्धा खूपसे रात्रीचे झोपायचो नाही. बाबा गेलं तर आमची एक तर मंडळी आमची झाली, तुमची मंतरलेली चैत्रवेलच्या वेळी जो झाला होता ऍक्सिडेंट, त्या भक्ती बर्वेंचा झाला, भक्तीचा झाला तर पण ती आमची गाडीच जळली होती. हो. तर त्याच्यामध्ये आमचा जयराम हार्डीकर आणि ह्या गेल्या होत्या, शांता जोग गेल्या होत्या. तर त्यावेळी कारण ह्या अपघाताला तुम्हाला सरतेशेवटी माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत मी इथला माणूस म्हणून, इथला जनतेचा एक भाग म्हणून, जोपर्यंत मला ते जमत नाहीये, माझ्याकडनं वळत नाही, तोपर्यंत नाही होणार. सरकारच्याकडनं सगळ्याच गोष्टी, तुम्ही रस्ते आम्ही बांधून दिले तर बाकीच्या गोष्टी आमच्याकडे येतात ना. तुम्ही सगळे बाकीचे कशा सुविधा देणार? एक गोष्ट बघा, सगळ्यात जास्त अपघात कुठे होतात? रेड सिग्नल असताना स्कूटर घेऊन निघून जातात. रस्त्याच्या मध्ये खऱ्या अर्थाने जाता येत नाही, पण चढतात त्याच्यावर, उडी मारतात. काही वेळा लेन डिसिप्लिन आहे की हेवी जे ट्रक्स आहे, बसेस आहेत, त्यांनी लास्ट लेन मध्ये चालते, मधल्या लेन मध्ये जातात, ओव्हरटेक करताना ऍक्सिडेंट होतात. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर लोकांनी सहकार्य केलं आणि नियमाचं पालन केलं, आणि मी नियम तोडणार नाही अशी कमिटमेंट केली. आम्ही एक प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम करतो की मी रोड सुरक्षेच्या कामामध्ये मी कुठल्याही प्रकारे व्हायोलेशन नियमाचं करणार नाही. ही जर कमिटमेंट सगळ्यांनी केली तर नक्कीच त्याच्यात बदल होईल असं मला वाटतं. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं,
और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।